कोल्हापुरी म्हटलं म्हणजे तिखटाची गॅरंटी. पण ही व्हेज कोल्हापुरी तुम्हाला ॲडिक्ट करणार. आज भाजीला काय करणार? मग मनात विचारायला चला आज व्हेज कोल्हापुरीच बनवूया. सर्वप्रथम 2 मध्यम आकाराचे कांदे आणि 1 टोमॅटो छान असे मी भाजून घेतले. आता मटकी, बटाटा, फ्लावर आणि वाटाणा आणि ज्या पण तुमच्याकडे भाज्या असतील त्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहे 2 शिट्ट्यांनी. 5-6 लसणाच्या कड्या, अद्रक आणि खोबऱ्याचा खीस आणि आपण भाजलेला टोमॅटो आणि कांदा आपल्याला याची छान अशी बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. यामध्ये आपल्याला घालायचा आहे काळा मसाला, जिरे पावडर, धने पावडर आणि चवीप्रमाणे तिखट, हळद आणि मेन इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट्स म्हणजे कोल्हापुरी मसाला. सगळे मसाले आपल्याला वाटणामध्ये छान असे बारीक करून घ्यायचे आहे. छान अशी पेस्ट बनवून घ्या. आता एका पातेल्यामध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. आता यामध्ये आपल्याला आपण बारीक केलेले वाटण घालायचे आहे आणि त्याला मंद आचेवर छान असे परतत राहायचे आहे. मंद आचेवर आपल्याला मसाला छान असा 10-15 मिनिटासाठी परतत राहायचा आहे, जेणेकरून आपल्या मसाल्याला छान असे तेल सुटेल. मसाल्याला छान असा सुगंध सुटलेला आहे आता आणि आता आपल्या मसाल्याला छान असं हळूहळू तेल पण सुटणार आहे. तुम्ही बघू शकता मसाल्याला किती छान असं तेल सुटलेलं आहे. आता आपण वाफवलेल्या भाज्या सगळ्या आपल्याला या मसाल्यामध्ये ॲड करायच्या आहे. आता तुम्हाला ग्रेव्ही घट्ट पाहिजे की पातळ पाहिजे त्याचप्रमाणे तुम्ही यामध्ये पाणी ॲड करा आणि तुमच्या चवीप्रमाणे यामध्ये मीठ ॲड करा आणि 10-15 मिनिटासाठी भाजीला छान अशी उकळी येऊ द्या. मंद आचेवरच आपल्याला भाजीला छान अशी उकळी येऊ द्यायची आहे. तर तयार आहे आपली झणझणीत अशी व्हेज कोल्हापुरी रेसिपी. आवडल्यास माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.